भाग्य होईल अत्यंत प्रबळ, मिळेल आयुष्याला बळ. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांच्या आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरु परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण मेष राशीवर गुरु परिवर्तनाचे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत आणि 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहेत. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब मोठी सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळे हे राशी परिवर्तन सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचं राहील. तसंच या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास तिला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. बेल आयकॉन ऑन करा. सर्वात आधी आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. 2 जून 2026 ही अशी तारीख आहे जी तुमचं भाग्य बदलू शकते. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते, कारण या दिवशी देवगुरु बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करीत आहेत. ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह गुरुदेव जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतात तेव्हा ती घटना केवळ एका गोचरसारखी नसते, तर ते भाग्याचे दरवाजे उघडण्याचा काळ असतो. कारण कर्क राशीत गुरुदेव उच्चीचे असतात, अर्थात ते सर्वात शक्तिशाली स्थितीत असतात. साहजिकच त्यांच्या सर्वावर होणारा परिणाम हा खूप मोठा असतो. म्हणून गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की ग्रहांमध्ये गुरुदेवांना इतकं महत्त्व का बरं दिलं जात असेल? तर त्याचं उत्तर मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग त्यांच्या अखत्यारीत येतात. गुरु हा जन्माचा, शिक्षणाचा, लग्नाचा, अर्थार्जनाचा आणि मोक्षाचा देखील कारक आहे. या सर्व गोष्टी मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. या गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरु होय, आणि म्हणूनच गुरुचं महत्त्व जास्त असतं. गुरु हे सर्व आपल्याला नेहमीच देत असतो. विशेष बाब म्हणजे दर 12 ते 13 महिन्यांनी गुरुचं राशी परिवर्तन होतं आणि नवीन बाबी तो आपल्याला देत असतो. एकाच वेळी पत्रिकेतील 4 स्थानं शुभ व प्रबळ करण्याचं सामर्थ्य देवगुरूमध्ये असतं. त्या स्थानांच्या कारकत्वात सकारात्मकता गुरु निर्माण करतात. आपण त्या सकारात्मकतेचा योग्य उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. गुरुच्या दृष्टीला आपण नेहमीच अमृत दृष्टी असं म्हणतो. आपल्या व्हिडिओमध्ये मी कित्येकदा हा शब्दप्रयोग केलेला आहे. मग ही अमृत दृष्टी का म्हटली जाते? तर गुरुची दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते. गुरुची दृष्टी ज्या स्थानावर पडते ते स्थान समृद्ध करण्याची संधी प्राप्त होते. त्या स्थानाशी संबंधित बाबी आपण सकारात्मक पद्धतीने पुढे आणू शकतो. त्या स्थानातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते. आणि त्या स्थानाच्या संदर्भात आयुष्यामध्ये एखादी नकारात्मकता असेल तर ती घालवण्याची संधी देखील आपल्याला मिळते. जशी आपली इच्छा असेल त्या पद्धतीने मार्ग निघण्याची संधी गुरुच्या दृष्टीमुळे प्राप्त होते. तुमच्या राशीनुसार कोणत्या भागांवर दृष्टी पडत आहे, ते भाग कसे समृद्ध करावे हे आपण सांगणार आहोत. मात्र गुरुच्या दृष्टीला अमृत दृष्टी का म्हटलं जातं, त्याचं हे महत्त्वपूर्ण कारण आहे. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहे, अर्थात ते थोड्या अधिक गतीने प्रवास करीत आहे. वेगाने राशी परिवर्तन करीत आहे. त्याचं संपूर्ण विश्वावर होणारा परिणाम आपण मागील वर्षापासून अनुभव घेत आहोत. मात्र आता सकारात्मक म्हणजे गुरुदेव आपल्या उच्च राशीत प्रवेश करतील. 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात ते कर्क राशीत उच्चीचे असतील. अर्थात या काळात ते प्रबळ अवस्थेत असणार आहे. त्यामुळे साहजिकच सगळ्यांना ते शुभ फळं देणार आहेत. ते आपण राशीनुसार समजून घेऊ. आता मेष राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया. मेष राशीसाठी गुरुदेवांची स्थिती नेहमीच महत्त्वाची ठरते, कारण गुरुदेव हे तुमचे भाग्येश आहेत. मेष राशीसाठी भाग्य देणारा ग्रह म्हणजे गुरुदेव होय. तसंच ते तुमचे वेश देखील आहे. म्हणजे विविध प्रकारचे खर्च, परदेश प्रवास, हॉस्पिटलचा खर्च, अशा सर्व गोष्टींचं कारकत्व त्यांच्याकडे आहे.
मग मेष राशीच्या बाबतीत काय होतं की अचानक एखादी संधी मिळते, गुरुदेव भाग्याचे दार उघडतात, त्याच वेळी खर्च देखील करावा लागतो, कारण गुरुदेव खर्च देखील निर्माण करतात. अर्थात गुरुदेव मेष राशीला कायम सांगत असतात की मी तुम्हाला देणारच आहे, तुम्ही त्यातून काहीतरी खर्च करा. 2 जून रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजेच तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत. येथे त्रिकोणाचे स्वामी म्हणून जेव्हा ते केंद्रस्थानात येतात तेव्हा राजयोग निर्माण होतो. ज्योतिष नियमानुसार त्याला केंद्र त्रिकोण राजयोग म्हटलं जातं. भाग्येश उच्चीचा हा देखील एक मोठा राजयोग इथे निर्माण होत आहे. अर्थात मेष जातकांसाठी गुरुदेवांचे हे गोचर अत्यंत भाग्याचं म्हणता येईल. मेष राशीसाठी सध्या शनिदेवांची 7.5 सुरू आहे. 7.5चा त्रास कमी होण्यामागे गुरुदेवांच्या या गोचरचं विशेष महत्त्व राहील. पत्रिकेतील चतुर्थ स्थान म्हणजे वास्तू, वाहन, मातृसौख्य, सुखशांती या सगळ्या गोष्टी दर्शवणारं स्थान होय. अशा स्थानात येऊन भाग्येश गुरुदेव उच्चीचे होणार आहेत, त्यामुळे वास्तू वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील. त्यानुसार काही जातक नवीन वास्तू घेण्याचा विचार करू शकतात, नवीन वाहन घेण्याचा विचार करू शकतात. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्याल. तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागणार आहे. आता हे सर्व होत असताना या सर्व कारणासाठी साहजिकच खर्च देखील निर्माण होणार आहे, ज्याला आपण सकारात्मक खर्च म्हणू शकतो, जो तुम्ही केला पाहिजे. जसं तुम्हाला माहीत असेल की गुरुदेवांना 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांची दृष्टी देखील महत्त्वाची असते, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी अष्टम स्थानावर असेल. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संकट, गुपित गोष्टी, बदल, कौटुंबिक प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टींना दर्शवतं. म्हणजेच कौटुंबिक प्रॉपर्टी मिळण्याची तुमची परिस्थिती असेल तर या काळात ती पटकन प्राप्त होऊ शकते. कुटुंबात विभाजन होणार असेल तर तुम्हाला योग्य हिस्सा देखील प्राप्त होऊ शकतो. तसंच एखादं संकट तुमच्यावर येऊ शकतो, त्या संकटातून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. एखादी भीती संपते. अशा काळात कुठून तरी अचानक पैसे प्राप्त होण्याचे योग देखील निर्माण होतात. चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थानाला कर्मस्थान म्हटलं जातं. इथे पहिला विभाग म्हणजे करिअरमध्ये ग्रोथ घडून येईल. काही जातक जॉब बदलू शकतात, तर काही जातकांना प्रमोशन देखील मिळू शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे कामामध्ये तुमची स्वतःची ओळख निर्माण होईल. केलेल्या परिश्रमाचं फळ तुम्हाला मिळायला लागेल. तुमचं कर्मस्थान सर्वार्थाने समृद्ध होईल. चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी जी सर्वात जास्त महत्त्वाची मानली जाते, ती तुमच्या व्ययस्थानावर पडणार आहे. तिथे आधीच शनिदेव बसलेले आहे, त्यामुळे 7.5ची तीव्रता कमी होईल. शनिदेवांचा त्रास कमी होईल. गुरुदेवांच्या दृष्टीमुळे शनिदेव सकारात्मक होतील. अनावश्यक खर्च कमी होतील. हॉस्पिटलचा त्रास कमी होईल. परदेश योग सकारात्मक होतील. मेष राशीसाठी सध्या शनिदेव देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण तुम्हाला त्यांची 7.5 सुरू आहे. त्यांच्यावर गुरुदेवांची शुभदृष्टी पडणार असल्यामुळे 7.5ची तीव्रता कमी होईल. जिथे अडथळे येत होते तिथे आता पुन्हा थेट मार्ग दिसायला लागेल. त्यामुळे गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन मेष राशीसाठी लाभदायक ठरेल असं आपण म्हणू शकतो. एरवी गुरुदेव 12 ते 13 महिन्यात राशी परिवर्तन करतात, मात्र आता ते साधारणपणे 120 दिवसात राशी परिवर्तन करणार आहेत. म्हणजे 13 महिन्याचं कार्य 120 दिवसात पटकन होईल. फास्ट रिझल्ट मिळतील. काही गोष्टी पटकन घडतील, त्यामुळे डिसिजन देखील पटकन घ्यावे लागतील. एकूणच लाईफ कुठेतरी फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये जात आहे असं तुम्हाला या काळात वाटू शकतं, ज्यामुळे परिणाम देखील तुम्हाला पॉवरफुल प्राप्त होतील. ईश्वराचे अंतिम शक्तीचं ब्लेसिंग तुम्हाला मिळतील. अशा परिस्थितीमध्ये छोट्या कामातून मोठं यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. छोट्या डिसिजनमुळे मोठा बदल देखील घडून येतो. मुख्य बाब म्हणजे गुरुदेव 31 ऑक्टोबर रोजी पुन्हा राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश करतील. तेव्हा मेष राशीचे भाग्येश गुरुदेव हे भाग्याच्या भाग्यस्थानात जातील. भावात भाव नियमानुसार तेव्हा ते प्रचंड प्रबळ होतील. मोठी संधी, मोठं फेम, लॉंग टर्म यश तिथे निर्माण होईल.
2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे, प्रगतीचा आहे. तर 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेव तुमचं भाग्य अधिक समृद्ध करणार आहे, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे आणि सहज करता येतील असे उपाय सांगण्यात आलेले आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळं देणार आहे. मग या काळात आपण काय करायला हवं, कोणत्या मंत्राचा जप करायला हवं, यथाशक्ती दान करायला हवं, कोणता छोटासा उपाय करायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं आपल्याला प्राप्त होऊ शकतील. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला मंत्र सांगते. ओम ब्रूम बृहस्पतये नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी दर गुरुवारी तरी नक्की जप करा. तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूंची पूजा करायला हवी. केळीच्या झाडाला पाणी द्या. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर त्याचा परिणाम प्रभावी होतो. पूजा करीत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी तुम्ही चणा डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करू शकता. यानंतर एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत, तो उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. हे गुरुचं रत्न मानलं जातं. तसंच पुखराचा पर्याय म्हणून देखील याचा उपयोग होतो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. तसंच सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही याला परिधान करू शकतं. मात्र त्याला परिधान करण्याचा देखील अत्यंत सोपा आणि शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 या वेळेत त्या ब्रेसलेटला गंगाजळ किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवा किंवा आपण ॲक्टिवेशन कार्ड देत असतो त्यावर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर धारण करा. डायमंड कट सिट्रीन खास का आहे तर त्याची चमक, ऊर्जा आणि रिफ्लेक्ट करण्याची क्षमता जास्त आहे, जी तुमची आकर्षण शक्ती वाढवते. हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. कुठे पैसे अडकलेले असतील तर ते येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरचा ताण कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक बाब लक्षात ठेवा, खूप स्वस्त आणि नकली सिट्रीन घेऊ नका. त्याला धारण करत असताना मनात कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो, म्हणून हा उपाय नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुन्हा आपण नक्कीच भेटूया. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.